नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय सम सेंटेन्सेस ऑफ डेली युजेस मध्ये कम्युनिकेशन. म्हणजे आजचा जो आपला टॉपिक आहे तो काय आहे? कम्युनिकेशन. आता याला मराठीमध्ये काय म्हणता येईल? दळणवळण. आलं लक्षामध्ये? काय म्हणता येईल? दळणवळण. आता बघा पहिला सेंटेन्स काय आहे? मुंबईला जाणारी पत्रे विमानाने जातात. मुंबईला जाणारी पत्रे विमानाने जातात. आता हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? द मेल टू मुंबई इज कॅरीड बाय एअर. द मेल टू मुंबई इज कॅरीड बाय एअर. आता एअर जो आहे इथं काय दर्शवत आहे? इथं विमान. बरोबर. एअर कशाला म्हटलेलं आहे? विमानाला. बरोबर. द मेल टू मुंबई इज कॅरीड बाय एअर म्हणजेच मुंबईला जाणारी पत्रे विमानाने जातात. आलं लक्षात? नेक्स्ट बघा, पॅकेजेस मोजा. बरोबर. पॅकेजेस मोजा. हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? काउंट द पॅकेजेस. काउंट द पॅकेजेस. आलं लक्षात? आता बघा नेक्स्ट आहे जहाजावरचा माल उतरवण्यात आला. जहाजावरचा माल उतरवण्यात आला म्हणजे द कार्गो वाज अनलोडेड. कार्गो वाज अनलोडेड. आता कार्गो जो आहे, कार्गो कशाला म्हणतात? जे मालवाहतुकीचे जहाज असतात त्याला आपण काय म्हणतो? कार्गो म्हणतो. आलं लक्षामध्ये? म्हणजेच जहाजावरचा माल उतरवण्यात आला. हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? द कार्गो वाज अनलोडेड. आलं लक्षात? आता बघा नेक्स्ट आहे विमानाचे जबरदस्तीने लँडिंग करण्यात आले. विमानाचे जबरदस्तीने लँडिंग करण्यात आले. हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? द एरोप्लेन हॅड अ फोर्स्ड लँडिंग. बरोबर. द एरोप्लेन हॅड अ फोर्स्ड लँडिंग. आलं लक्षामध्ये? म्हणजेच विमानाचे जबरदस्तीने लँडिंग करण्यात आले. आता बघा नेक्स्ट आहे मालाची डिलिव्हरी घ्या. मालाची डिलिव्हरी घ्या म्हणजेच टेक द डिलिव्हरी ऑफ द गुड्स. टेक द डिलिव्हरी ऑफ द गुड्स म्हणजेच मालाची डिलिव्हरी घ्या. आता बघा नेक्स्ट काय आहे? मी माल वाहतुकीचे भाडं भरलेलं आहे. मी माल वाहतुकीचं भाडं भरलेलं आहे. म्हणजेच इंग्लिशमध्ये कसं होईल? आय हॅव पेड द फ्रीट. आय हॅव पेड द फ्रीट. आता फ्रीट जो आहे म्हणजे हा शब्द जो आहे याचा अर्थ काय होतो? जे मालवाहतुकीचं भाडं जे असते ना त्याला काय म्हणतो आपण? फ्रीट म्हणतो. आलं लक्षामध्ये? म्हणजेच आय हॅव पेड द फ्रीट म्हणजेच मी मालवाहतुकीचं भाडं भरलेलं आहे. आलं लक्षात? आता बघा नेक्स्ट आहे दिल्ली ते आग्रा दरम्यान भाड्याच्या टॅक्सी चालतात. दिल्ली ते आग्रा दरम्यान भाड्याच्या टॅक्सी चालतात. हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? टॅक्सीज प्लाय बिटवीन दिल्ली अँड आग्रा. बरोबर. टॅक्सीज प्लाय बिटवीन दिल्ली अँड आग्रा म्हणजे दिल्ली ते आग्रा दरम्यान भाड्याच्या टॅक्सी चालतात. आता बघा नेक्स्ट काय आहे? तो गोव्याला विमानाने गेला. तो गोव्याला विमानाने गेला म्हणजेच ही फ्ल्यू टू गोवा. ही फ्ल्यू टू गोवा म्हणजेच तो गोव्याला विमानाने गेला. आलं लक्षात? आता बघा नेक्स्ट काय आहे? तो अमेरिकेला समुद्री मार्गाने रवाना झाला. तो अमेरिकेला समुद्री मार्गाने रवाना झाला म्हणजेच ही सेल्ड फॉर अमेरिका. ही सेल्ड फॉर अमेरिका. आलं लक्षामध्ये? म्हणजेच तो अमेरिकेला समुद्री मार्गाने रवाना झाला. आलं लक्षात? तर होप तुमच्या लक्षात आलं असेल. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.